शकता 80,000. ही जी 80,000 एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 मजेत आहात. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा माझ्या चॅनलवर स्वागत करते. सो आज मी खूप लॉंग टाईम नंतर ब्लॉग बनवत आहे. मुंबईचं वेदर खूप जास्त खराब झालेलं आहे. आय डोंट नो, लास्ट 1 वीकपासनं म्हणजे बेटर फील नाही होत होतं. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स होता. खूप जास्ती टायर्ड वाटत होतं. कोणतीच गोष्ट मला करावीशी वाटत नव्हती. आणि आज आहे अक्षय तृतीया. सो सकाळी पूजापाठ सगळं झालं. तरीही मीन्स 2 वीकेंड आले, बट कुठेच बाहेर जायची पण इच्छा नव्हती होत. आणि असं झालं की मुंबईतल्या मॅक्सिमम ज्या प्लेसेस आहेत जिथे जाऊ शकते त्या आम्ही ऑलरेडी एक्सप्लोअर केलेले आहे. आणि बाहेर कुठे जायचं म्हटलं थोडं दूर तर अजून जास्ती वेळ आणि सुट्ट्या पाहिजे. तर माझ्या बहिणीच्या लग्नात ऑलरेडी सुट्ट्या झालेल्या आहे. सो आम्ही बाहेरही कुठे जायचं प्लॅन नाही बनवू शकत. प्लस अधिराचे स्कूल्स पण सुरू आहे. सो बाहेर जायची इच्छा तर होत होती, बट कुठे जावं समजत नव्हतं आणि मन पण नव्हतं होत ड्यू टू वेदर. सो आज अक्षय तृतीया आहे. आज मी म्हटलं चला आज आपण मठात जाऊ. थोडं देवळात गेल्यानंतर बेसिकली मला तरी पीस फील होते. सो आम्ही चाललेलो आहे मठात. सो स्टे ट्यून टिल द एंड. आजची माझी अर्निंग किती आहे, काय आहे, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख समाधान भरभराट घेऊन येऊ. सो चला आज आम्ही काय काय करतो हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आम्ही चाललेलो आहे बाय मेट्रो. नाऊ आता आम्ही उतरलेलो आहे मेट्रो स्टेशनमधून आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरमध्ये. मेट्रो स्टेशनपासून जे मंदिर आहे 3.5 किलोमीटर आहे. सो लेट्स गो. फुल घेतलं ना तो फुल. बस हार घेऊ. in a mall. आम्हाला घ्यायचं होतं आयफोनचं चार्जर. सो सुंदर असे इथे शोरूम्स आहे. इकडं चकाचौंध आहे. इथले जे असे हे आहे डायसन आहे, जयपूर वॉच कंपनी. सो वी आर इन अ गेम झोन. तर आजचा व्लॉग शूट करण्याचं जे रिझन होतं ते हेच होतं की म्हणजे आमचे पण डेली रुटीन्स जे आहे, आमची पण लाईफस्टाईल जी आहे ती तुमच्यासारखीच आहे. म्हणजे काहीच डिफरंट नाही आहे. एव्हरीथिंग इज सेम. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज झालं, आउटिंग्स झालं, विकेंड्स झालं. विकेंड्सचे पण आमची सेम काइंड ऑफ असेच काही प्लॅन्स असतात. बट स्टील एवढं सगळ्या गोष्टी मॅनेज करूनही आम्ही अर्निंग जनरेट करतो. सो दिस इज द पॉवर ऑफ डिजिटल स्किल्स. ज्यावेळेस तुम्ही एकदा डिजिटल स्किल्स लर्न करता तर तुम्हाला म्हणजे ते पॅसिवली इन्कम क्रिएट करून देते. म्हणजे तुम्ही अवेलेबल राहा नाही राहा, लोकेशन फ्रीडम जी असते ती याच्यामध्ये आहे. सो जर समजा तुम्हाला करिअर गॅप आहे किंवा तुम्हाला तुमचं करिअर रिस्टार्ट करायचं आहे, सो दिस इज द बेस्ट ऑप्शन एव्हर. सो मी तुम्हाला दाखवते माझी आजची अर्निंग किती आहे. तर हा माझा आजचा डॅशबोर्ड आहे. मी तुमच्यासमोर डॅशबोर्ड रिफ्रेश केलेला आहे आणि माझी जी आजची अर्निंग आहे ती 14,000ची अर्निंग आहे. तुम्ही इथे बघू शकता. आजची जी अर्निंग आहे ती 14,000 रुपीज आहे. डेट जी आहे डेट पण मी तुम्हाला चेक करवतो म्हणजे तुम्हाला काहीच डाऊट नसायला हवा. आजची तारीख आहे 19 एप्रिल. 14,000 रुपये मी आज अर्न केलेले आहे. अँड लास्ट 30 डेजमध्ये तुम्ही बघू शकता 80,000. ही जी 80,000 सॅलरी आहे ना एका एक्सपिरियन्स होल्डरची सॅलरी असते जी मी ॲज अ होममेकर म्हणून जनरेट केलेली आहे.
सो जर तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे, माझ्या गायडन्समध्ये माझे स्टुडंट्स पण चांगले ग्रो करत आहे, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग काय आहे, कसं करायचं, एक मेंटॉर असतो जो तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप गाईड करतो. सो आय एम हिअर टू हेल्प यू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल, व्हॉट्सअप नंबर. सो तुम्ही मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करायला विसरू नका. डेफिनेटली आय विल हेल्प यू. थँक्यू.